मित्रांनो, राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक अशी अपडेट समोर आलेली आहे. मित्रांनो नमस्कार, जय शिवराय. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून 2026 पूर्वी शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाणार आहे असं आश्वासन राज्य सरकारच्या माध्यमातून यापूर्वी देण्यात आलेलं आहे. पण त्यामध्ये अद्यापपर्यंत कुठंही असा उल्लेख करण्यात आलेला नाही किंवा करण्यात आलेला नव्हता की शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी किती रुपयापर्यंत होणार आहे आणि ती कर्जमाफीचा जो अहवाल आहे तो अहवाल हा राज्य सरकारपर्यंत कधी पोहोचवला जाणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून मग मुख्यमंत्री असतील, 2 उपमुख्यमंत्री असतील, राज्याचे कृषी मंत्री असतील, यांच्या माध्यमातून वारंवार असंच सांगितलं जातं आहे की आम्ही 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आहोत, शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहोत. पण मित्रांनो, याच्यामध्ये कुठेही शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी किती रुपयाची होणार याबद्दल कोणत्याही सूतोवाच हे करण्यात आलेलं नव्हतं आणि आता त्याच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक माहिती समोर आलेली आहे. आणि असं असताना आता ही कर्जमाफी नेमकी किती रुपयापर्यंतची होणार आहे हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर हे आता मिळालं आहे. मित्रांनो, यापूर्वी 1.5 लाख रुपयापासून ते 3 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी ही राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या होत्या, ज्यामध्ये मग 2015-16 सालचं देवेंद्र फडणवीस साहेबाचं सरकार असेल, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांनी 2019मध्ये 3 लाख रुपयापर्यंतची यशस्वी कर्जमाफी केलेली होती. आणि आता ही जी कर्जमाफी होणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची अट ही लावण्यात येणार नाही अशी अतिशय दिलासादायक अशी माहिती समोर येताना दिसत आहे. मित्रांनो, कोणत्याही प्रकारची अट लावली जाणार नाही म्हणजे तुमच्यावरती जर का 2 लाख रुपयाचं कर्ज असेल, एखाद्या शेतकऱ्यावरती 3 लाख रुपयाचं असेल, 4 लाख रुपयाचं असेल किंवा 5 लाख रुपयाचं सुद्धा तुमच्यावरती जर का कर्ज असेल तर ते पूर्ण कर्ज माफ केलं जाणार आहे अशी माहिती आता समोर येताना दिसत आहे. मित्रांनो, जर असं झालं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. मित्रांनो, ही अट शिथिल केल्यामुळं जवळजवळ याचा फायदा हा राज्यातील 25 लाख शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती देखील आता एका वृत्तसंस्थेच्या माध्यमातून समोर येताना दिसत आहे. मित्रांनो, असं असेल तर राज्य सरकारच्या माध्यमातून हा एक खूप मोठा निर्णय समजला जाईल आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या अतिवृष्टी पार्श्वभूमीवरती हा एक खूप मोठा असा दिलासा असणार आहे. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून याच्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि या समितीचा जो अहवाल आहे हा मार्चमध्ये राज्य सरकारला सादर केला जाणार आहे आणि मार्चमध्ये हा अहवाल सादर झाल्याच्या नंतर 30 जून 2026 पूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून ही कर्जमाफी केली जाणार आहे. तर मित्रांनो, ही अपडेट खूप महत्त्वाची आणि अतिशय दिलासादायक अशी होती. चला मित्रांनो, भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.